विनंतीनुसार आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहात त्याबद्दल आपला विनंती केली जात आहे ती राहुल कदम यांच्या माध्यमातून की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। निलेशजी भोवड पत्रकार। तर सामना सुरू होत होते, फार महत्वपूर्ण सामना आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल गजेंद्र याची चढाई सोमजाई वर्सेस काळेश्वरी। बोनस ऑन आहे, बोनस साठी प्रयत्न जरूर केलाय पण त्यासाठी फुटवर्क फार गरजेचं आहे आणि या ठिकाणी बैकर सरांच्या माध्यमातून पहिलाच बोनसचा मानकरी ठरतोय अर्थातच काळेश्वरी क्रीडा मंडळ। चढासाठी येतोय तो म्हणजेच विराज कदम, त्याच्यावर मोठी जबाबदारी असेल आणि सुंदर पकड, खरोखर सांगतोय सुंदर क्षेत्ररक्षण आहे ते काळेश्वरी क्रीडा मंडळ। खास करून जर्सी नंबर 11 याकडे लक्ष द्यायचंय की त्यानं खरोखरच सुंदर पकडींचं प्रदर्शन यापूर्वी केलेलं आहे। अर्थातच स्वामी समर्थमध्ये खेळताना सुद्धा आणि आज काळेश्वरीसाठी खेळताना गुरव यांनी आणि या ठिकाणी सुंदर पकड, एकाच एक असे खेळाडू दोन्ही संघांकडे पाहायला मिळतात। त्यामुळे हा सामना शेवटच्या चढाईपर्यंत नाही तर शेवटच्या सेकंदापर्यंत जाईल अशी अपेक्षा या ठिकाणी करूया। चढाईसाठी येतो जर्सी नंबर 9 साहिल, मध्यरक्षक या ठिकाणी पाहायला मिळतोय ज्याने लीग गाजवली तो साहिल या ठिकाणी पाहायला मिळते करंजकर आणि शिवम वाणी याचं आक्रमण, परंतु या ठिकाणी या आक्रमणाला कुठली धार नव्हती, कुठलाही नाही, पण तो बोनस प्राप्त करत माघारी परतलाय। पुन्हा एकदा गजेंद्र आक्रमणावर पाहायला मिळतोय, त्याच्यासोबत 7चा डिफेन्स आहे। हे भेदण्याची क्षमता नक्कीच गजेंद्रकडे आहे, पण तो शक्तीचा नाही तर युक्तीचा हा खेळ आहे। त्यामुळे नक्कीच कोण जिंकते, कोण शक्ती जिंकते की युक्ती, परंतु या ठिकाणी मध्यरक्षक खरोखरच शिवम वाणी यशस्वी ठरलाय, महत्वपूर्ण गुण प्राप्त करून घेतलाय। या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मान्यवर या स्पर्धेला लाभले आणि त्यांनी सर्वांनीच शुभेच्छा दिल्या, भरभरून शुभेच्छा दिल्या की या ठिकाणी सांगतो की आपल्याला या ठिकाणी एक ना अनेक मान्यवर भेटले, पण खरोखर सांगतो की इतके दिलदार होते की खरोखरच ही स्पर्धा आज की आमचे कार्यकर्ते खरोखर मेहनती आहेत की दिवस रात्र मेहनत करून सुद्धा कबड्डीवर तितकंच आमच्या कार्यकर्त्यांचं प्रेम आहे। सर्वजण मोलमजुरीसाठी जात असतात परंतु कबड्डीवर तितकंच प्रेम ठेवतात, म्हणून ह्या कबड्डी स्पर्धांचं आयोजन त्यांच्या माध्यमातून होत असतं। चढाईसाठी येतो जर्सी नंबर 22 म्हणजेच विराज कदम, त्याच्यावर मोठी जबाबदारी असेल। 4-1 अशी लढत आहे आणि या ठिकाणी सुरुवातीच्या कालावधीमध्ये थोडस बॅकफुटला टाकलंय अर्थातच काळेश्वरी क्रीडा मंडळाला। या ठिकाणून वरती यायचं असेल तर पुन्हा एकदा जर्सी नंबर 15 त्याच्यावर मोठी जबाबदारी असेल, कारण का हर हुन्नारी असा खेळाडू आहे। गजेंद्र बाहेर आहे, गुरव बाहेर आहे, एक चवडा पकड की स्पेशलिस्ट म्हणून त्याकडे पाहिलं जातं टोटच करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी टोटचला अनिश शेठ जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे। गजेंद्र आपण सुपर रेड करायचे, जरूर रोख स्वरूपात या ठिकाणी पारितोषिक दिलं जाईल। ह्या संधी असतात, या संधीचं आपण आपल्या बक्षिसामध्ये रूपांतरित करायचं असतं। तर या ठिकाणी खरोखरच काहीशा क्षणानंतर या सामन्याला सुरुवात होते। सायंकाळपासून या ठिकाणी पंचांची भूमिका पार पाडणारे पंच रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। चेतन पाटील सर, मनोज तांडेल सर, विजय भोईर, मोहन बैकर सर, अरुण पाटील आणि ही खरोखर सुंदर लक्षवेधी अशी चढाई 2 गुण प्राप्त केलेत ते म्हणजेच अभिषेक शिपूरकरनं। त्यामुळे या 2 गुणांमध्ये
100 रुपयाचं पारितोषिक गुरु नार्वेकर यांच्याकडून. सामना संपताच आधी आपण संपर्क साधायचा गुरु नार्वेकर यांच्याकडे. तर नवोदित खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय, त्याच्याकडून खूप काय अपेक्षा टोटच करण्याचा प्रयत्न आहे आणि अपील करतोय गडी बाद केल्याचा. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे. आणि सुंदर टॅकल, 1 गुण प्राप्त होईल, तो म्हणजे अमर सोमजायला. आणि साहिल मैदानामध्ये एकटाच राहिलाय. साहिलनं प्रो लीग गाजवली, श्रीवर्धन प्रीमियर लीग गाजवली. ओम साई ग्रुप कडून 1000 रुपयाची देणगी प्राप्त होत आहे. ओम साई ग्रुप श्रीवर्धन यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. तर 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे. गुरु नार्वेकर यांच्याकडून अभिष चिपूरकर यांनी 2 गडी बाद केल्याबद्दल 100 रुपयाचं पारितोषिक आहे. हॅलो. तर आजची ही स्पर्धा खरोखरच खऱ्या अर्थानं जय भवानी क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्यांचं फार मोठं योगदान आहे आणि त्यात त्यांच्या सर्वांच्याच मेहनतीनं आज ही कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. श्रीवर्धन शहरमध्ये कबड्डी स्पर्धा जरी असली सुद्धा इतकं सुंदर क्रीडांगण निर्माण केलंय ते म्हणजे जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माच्या या सर्व सदस्यांनी अहोरात्र मेहनत घेत या ठिकाणी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, त्याही पेक्षा आर के डेकोरेटर्स यांचं फार महत्वाचं योगदान या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतं. चढ्यासाठी गरज जर्सी नंबर 9 तो म्हणजे शिवम वाणी बोनस ऑन आहे. बोनससाठी नक्की जरूर प्रयत्न केलाय, परंतु पंचांच्या निर्णय येणं फार अपेक्षित आहे. एक सुंदर फुटवर्क असणं फार गरजेचं आहे. हँड टच करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी अयशस्वी. एक एमटी रेडची सांगता होताना पाहायला मिळते. चढासाठी जातोय तो म्हणजेच जर्सी नंबर 33 RNK स्पोर्ट्स. आणि या डुबकी किंग या ठिकाणी पाहायला मिळते 2 किंवा 3 गुण, परंतु ही मल्टिपल रेड 2 गुण नक्कीच मिळणार आहेत त्या अमर सोमजाईला, अर्थात चिन्याला. आणि हे 2 गुण फार महत्वाचे आहेत. चढासाठी येतोय डू ऑर डाय स्पेशलिस्ट काशीद क्रीडा मंडळाचा रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी अपेक्षित यश काय प्राप्त होत नाहीये. त्यामुळे नक्कीच प्रेक्षक वर्गाच्या नजरा या सामन्याकडे नक्कीच लागलेले आहेत. युट्यूबच्या माध्यमातून अनेक संस्कार, ओव्हर कॉन्फिडन्स होताना पाहायला मिळतोय. सहा 6,977 व्ह्यूअर्स या स्पर्धेला लाभलेले आहेत युट्यूबच्या माध्यमातून. त्यामुळे नक्कीच आपली ही स्पर्धा यशस्वी झालेली आहे की युट्यूबच्या माध्यमातून 6,977 व्ह्यूअर्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज ही स्पर्धा आपल्या श्रीवर्धन मध्ये PMC केबलच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्या अनेक क्रीडा रसिक आपल्या घरच्या घरी या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळते. तर या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रक्कमेत 10,000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला लाभलेलं आहे. ते अर्थातच उद्योजक
तर रोख स्वरूपाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. रोख स्वरूपाचं पारितोषिक आहे. रोख रक्कम 10,001 दत्ता शिवाजी पवार उद्योजक यांच्याकडून. मान्यवरांच्या माहितीसाठी सांगतोय की आपल्याला या ठिकाणी एक ना अनेक असे देणगीदार लाभलेले आहेत. तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. रोख रक्कम 7,001 सुनील पवार यांच्याकडून लाभलंय आणि चषक आहे कैलासी सुनील पांडुरंग गोविलकर यांच्या स्मरणार्थ श्री प्रथमेश सुनील गोविलकर यांच्याकडून लाभलेले आहे. द्वितीय क्रमांक महेश्वरी संदीप पाटील यांच्याकडून लाभलेलं 4,000 रुपयाचं पारितोषिक आहे. चतुर्थ क्रमांक कैलासी मनोहर महादेव गोगरकर यांच्या स्मरणार्थ दिनेश मनोहर गोगरकर यांच्याकडून लाभलेला आहे. या स्पर्धेमध्ये व्यक्तिगत पारितोषिक पुढील प्रमाणात उत्कृष्ट चढाईसाठी कैलासी भागोजी बेडूजी दहिवलकर यांच्या स्मरणार्थ श्रीमती शुभांगी संतोष पाबरेकर व सौ सुलभा बाळाराम राजपूरकर यांच्याकडून लाभलेले आहे. उत्कृष्ट पकड कैलासी भागोजी बेडूजी दहिवलकर यांच्या स्मरणार्थ श्रीमती वंदना गुलाब भागोजी दहिवलकर ओम राजू दहिवलकर यांच्याकडून लाभलेले आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडू कैलासी भागोजी बेडूजी दहिवलकर यांच्या स्मरणार्थ सौ रचना राम नांदिवकर व राजू भागोजी दहिवलकर यांच्याकडून लाभलेले हे पारितोषिक आहेत. अशी ही भव्य दिव्य जरी सुद्धा आमच्या या भट्टीच्या माळाची स्पर्धा जरी असली सुद्धा या ठिकाणी एक ना अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देऊन नाही गेले तर खरोखरच आपली मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शुभेच्छा दिल्या, राशीही दिली. अशी ही स्पर्धा आहे आणि त्यामध्ये फार महत्वाचं योगदान आहे ते म्हणजेच या इथल्या एक संघ अशा या जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळच्या सर्व कार्यकर्त्यांचं हे फळ आहे की तुम्ही नक्कीच ही स्पर्धा यशस्वी केलीत आणि या यशस्वी करण्यामागे तुम्ही अहोरात्र मेहनत घेतलीत. प्रत्येकानं आपले डावे उजवे कोपरे सांभाळलेत. त्यामुळेच ही कबड्डी स्पर्धा आज या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळते. तर अंतिम फेरीमध्ये दाखल झाल्या अर्थातच विठ्ठलाळी क्रीडा मंडळ श्रीवर्धन. तर लढत कोणाशी होईल, अमर सोमजाईशी की काळेश्वरी क्रीडा मंडळाची. थोडंसं चेंज केलंय, नवोदित खेळाडूला इन केलंय जर्सी नंबर 12. त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे, परंतु या जबाबदारीचा तो नक्कीच क्षेत्ररक्षण भेदण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जाईल का, एक मोठी जबाबदारी त्याच्यावर दिली आहे. बोनससाठी प्रयत्न, परंतु ही एमटी चढाई करत माघारी परतोय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा शिवम वाणी. येत्या 2 तारखेला जय गणेशची स्पर्धा आहे, ती प्रीमियर लीग स्पर्धा. त्याचे ऑप्शन साठी ज्या खेळाडूंना आपल्याला फॉर्म भरायचे ते 2 तारखेपासून उपलब्ध होणार आहेत याची सुद्धा आपल्याला माहिती मयुरेश्वर मयेकर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी दिलेली आहे. त्यामुळे 15 मे ला होणारी प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेमध्ये जय भवानी क्रीडा मंडळ तर नाही, जय भवानी हा संघ त्या स्पर्धेमध्ये व्यावसायिक मध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे किती संघ आणि मालक आपल्याला पाहायला मिळतील. 8 संघांना त्यावेळी आमंत्रित केलेलं आहे. त्यामुळे सर्वांनाच एक चांगली संधी आहे आपला संघ खेळ उंचवण्याची, आपले नवनवीन संघ उपलब्ध करण्याची. आणि या प्रीमियर लीग मध्ये 15 मेच्या ज्यांना सहभाग घ्यायचा आहे त्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की 2 मे पासून आपण फॉर्म भरायचे. तर या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते महिलांची सुद्धा प्रीमियर लीग तुरुंबवाडीमध्ये खेळली जाईल आणि त्यामध्ये ही 4 एप्रिलला होणारी तुरुंबवाडीची स्पर्धा आपल्याला सर्वांनाच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे
तर 1 पॉइंट या ठिकाणी उपलब्ध प्राप्त होतोय आणि या ठिकाणी सार्थक मांजरेकर इन फायर. बघूया त्याकडे किती अपेक्षा होते. 4-1 अशी लढत आहे या ठिकाणी पाहायला मिळते. प्रेक्षक वर्ग बेहद खुश आहे. सार्थकला नक्कीच आपलं खेळ सार्थकीकार लावायचं आहे. या ठिकाणी 1 गुण प्राप्त करायचे, परंतु ही एमटी चढाई नावावर राहील, कारण का या ओपन कबड्डी मध्ये पहिलीच चढाई एमटी होताना पाहायला मिळते. जर गुण प्राप्त झाला असता तर नक्कीच जल्लोष झाला असता आणि तो माघारी परततोय आणि या ठिकाणी ओव्हर कॉन्फिडन्स गुण गमावलाय ते सार्थक मांजरेकरनं. थोडस विचार करायला लागणार आहे. 16-6 असं गुणफलक आहे, राईट आहे ना. शिवम वाणी इन ऍक्शन. 5-1 अशी लढत समोर आहे, तो म्हणजे काशी क्रीडा मंडळाचा हा संघ. आणि या ठिकाणी विचारपूर्वक त्या मीटिंग घेत कव्हर लावण्याचा प्रयत्न होता कोपरा रक्षकाचा, त्यामुळेच गुण गमावलाय. नाही तर त्याच स्पीड मध्ये गेला असता तर नक्कीच गुण प्राप्त झाला असता. चढचढ येतोय तो म्हणजेच एक हरहुन्नरी कला क्षेत्रामध्ये सुद्धा आपण एक वेगळं व्यक्तिमत्व, सिनेमा क्षेत्रामध्ये सुद्धा वेगळं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. असा हा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतो. जर्सी नंबर 2 आणि माघारी परततोय. 3-1 अशी लढत आहे. श्रीवर्धनमध्ये एक ना अनेक असे हिरे आहेत की त्याने आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ठसा उमटलाय. संकेत सारखा खेळाडू मागे उभा राहतोय हेच दुर्दैव काशीवादी क्रीडा मंडळाचं असू शकतं, कारण हा कबड्डीचा खेळ आहे, मर्दानी खेळ आहे, मर्दासारखाच खेळावा लागतो. दुखापत होणं किंवा न होणं हा आयुष्याचा खेळ आहे, परंतु खेळा संघाच्या मागे उभं राहणं हे दुर्दैव आहे. तर ही चढाईसाठी पाहायला मिळतो गुरव, त्याच्यासमोर 7चा डिफेन्स आहे. रिकामे साहेब, आपण दिलेलं योगदान फार महत्वाचं आहे. आणि रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा या ठिकाणी सार्थक. सुपर टॅकल ऑन आहे. संधी आहे 2 गुण प्राप्त करण्याची. संधी आहे 2 गुण प्राप्त करण्याची, ती म्हणजे काशीवादी क्रीडा मंडळाला आणि अमर समजायला. परंतु या ठिकाणी संधीचं सोनं काही करत नाहीये. सार्थक खूप मेहनत घेतोय, परंतु एमटी चढाई करत माघारी परततोय. एक चांगला प्रयत्न केला जाईल, प्रयत्न करावाच लागेल. तो काशी क्रीडा मंडळासाठी टो टच करण्याचा प्रयत्न आणि यावेळी चिन्याला बाद केलंय. खरंच या छोट्या मोठ्या चुका आहेत, या मोठ्या संघाच्या समोर फार महागात ठरतात. डुवार्डासाठी संस्कारला पाचारडी केलंय, त्याच्यावर मोठी जबाबदारी असेल. 4-1 अशी लढत आहे. या ठिकाणी गुण प्राप्त करून घेतोय का गजेंद्र मैदानामध्ये पाहायला मिळतंय आणि गजेंद्र येताच क्षणी 1 गुण प्राप्त होतोय. त्यामुळे या ठिकाणी काशी क्रीडा मंडळाचं खरोखरच थोडासा आत्मशोध दुणावताना पाहायला मिळतो, पण गजेंद्रनी एंट्री मारणं फार गरजेचं होतं. पुन्हा एकदा जर्सी नंबर 2 वर विश्वास संपादन केलाय. यातून काय घडते ते पाहायचंय. जर काय गजेंद्र येतो तर नक्कीच मल्टिपल पॉइंटची अपेक्षा नक्कीच धरू शकले असते आमचे जय भवानीचे सर्व कार्यकर्ते, परंतु तर आजची ही स्पर्धा खरोखर सांगतो की सर्वांच्याच उपस्थितीनं, सर्वांच्याच सहकार्याने या ठिकाणी पार पाडली जाते. सायंकाळपासून अनेक या ठिकाणी मान्यवर आले, त्या मान्यवरांनी खरोखरच रनिंग हँड टच गुण गमावलाय आणि सामनाही गमावायच्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. 19-8 असा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतो. तर अंतिम फेरीचा लढतीसाठी तयार राहायचंय विठ्ठल आणि श्रीवर्धन आपण, आणि आयोजकांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा तयार राहायचं अंतिम फेरीसाठी, कारण ही अंतिम फेरी तुमच्या सर्वांच्या मेहनतीची आहे आणि त्या मेहनतीचं फळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.
जर्सी नंबर 5 फायर होताना पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी फायर काही करू शकला नाही, त्यामुळे या ठिकाणी एमटी चढाई. या एमटी चढाईनं खरोखरच आमचा प्रेक्षक वर्ग खूप नाराज होताना पाहायला मिळतोय. रात्रीचे 2:20 झालेली आहेत आणि या ठिकाणी एवढा प्रेक्षक वर्ग आहे की युट्यूबच्या माध्यमातून आणि पीएमसीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याबद्दल खरोखर दर्दी प्रेक्षक वर्ग आहे आणि खरोखर सांगतोय श्रीवर्धन वासींनी सर्वांना लाजवलंय. जय भवानी क्रीडा मंडळाचे कार्यकर्त्यांना लक्ष द्या, आपण सर्वांना लाजवलंय की इतका सुंदर क्रीडांगण या ठिकाणी तयार केलंय की ज्या ओपनच्या स्पर्धा तालुक्याच्या होतात किंवा जिल्ह्याच्या होतात त्याही पेक्षा आपण चांगलं करून दाखवलंय. त्याबद्दल खरोखरच कौतुक आहे जय भवानी क्रीडा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचा. आदित्य सुद्धा या ठिकाणी आपल्याला भेटायला येतोय. तर स्वराज करंजकरला एक सुवर्ण संधी आहे, बोनस प्लस पॉईंट मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं ना आदित्यला भेटायचं आहे. तर बोनस प्राप्त केलाय पण पॉइंट नाही आहे, त्यामुळे जमेची बाजू आहे. आणि हा सुंदर टॅकल चौधरी बाद होतोय. एक नवोदित खेळाडू आहे पण त्याच्यावर विश्वास संपादन केला होता, पण तो चौधरी बाद. तर खरोखर सांगतो की हा इतकं चांगलं नियोजन आयोजन तुम्ही केलंय, खूप मेहनत घेतली आहे आणि खरोखर सांगतोय की आपल्या तालुक्यातल्या अनेक स्पर्धा आपण पाहत असतो पण तितकंच चांगलं नियोजन श्रीवर्धन शहरा व्यतिरिक्त कुठेही होत नाहीये, ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं सांगतो कबड्डीमध्ये मेहनत घेतलीत ना तर नशीब सुद्धा साथ देत असतं. त्यामुळे नक्कीच प्रत्येक खेळाडूनं आपल्या घरच्या मैदानामध्ये मेहनत घ्या तरच तुम्हाला यश संपादन होऊ शकतं. प्रत्येकाच्याच दृष्टीनं नशिबावर काही टाकून चालत नाहीये, तर आपण आयुष्यामध्ये प्रत्येकाने मेहनत घेणं फार गरजेचं आहे. चढायसाठी येतो जर्सी नंबर 5, त्याच्यावर खूप काही मदार आहे, परंतु हा दुसरा सेमीफायनल सामना या ठिकाणी संपल्याचं घोषित केले ते पंचांनी. आणि या अंतिम फेरीमध्ये दाखल झाल्या अर्थातच अमर सोमजाई श्रीवर्धन आणि विठ्ठल श्रीवर्धनच्या दरम्यान अंतिम फेरीचा सामना जय भवानी क्रीडा मंडळ आयोजित स्पर्धेमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर दोन्ही संघाला विनंती आहे कारण त्वरित आपण मैदानाकडे यायचं आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलाय. याच दरम्यान आपण आपल्या मान्यवरांचा सत्कार करणार आहोत. दोन्ही संघांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर मैदानाकडे यायचं आहे.